तक्रारदार श्रीधर भोपी यांच्याकडे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलीस लोकसेवक किरण गायकवाड यांनी 70,000 रुपये लाचेची मागणी करून त्यातील 40,000 रुपये स्वीकारले असल्याची तक्रार श्रीधर भोपी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीनुसार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलीस लोकसेवक किरण गायकवाड यांच्या विरोधात सापळा रचण्यात आल्याच्या कारवाईची चाहूल त्यांना लागताच त्यांनी तेथून पळ काढला. मात्र बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील लोकसेवक किरण गायकवाड यांनी लाच मागितल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी लोकसेवक किरण गायकवाड यांनी लाचेची मागणी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. हा नेमका प्रकार काय आहे हे तक्रारदारांकडूनच ऐका. अँटी करप्शन विभागाकडून पोलीस नाईक किरण गायकवाड जे आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांनी आमच्याकडे 70,000 रुपयाची मागणी केलेली आहे. आम्ही त्यांना 40,000 रुपये त्यातले दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी 30,000साठी वारंवार आम्हाला कॉल वगैरे केले. तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन त्यांच्या पूर्णपणे स्टाफने आमची मदत केली आणि ते इथं स्वतः येऊन त्यांनी बघितलं की किरण गायकवाड आमच्याकडे 30,000ची मागणी करतोय. किरण गायकवाड यानं स्वतः 30,000 त्याला सांगितलं का माझे एवढे पैसे द्यायचे ऐकत नसल्या कारणाने मी काहीतरी साहेब कमी करा. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला 25,000 रुपये तू घेऊन ये म्हणून. त्याने सांगितल्याप्रमाणे श्रीधर भोपे याने त्याला 25,000 रुपये घेऊन गेला आणि 25,000 रुपये घेऊन गेल्यानंतर त्यांनी ते पण स्पष्ट केलं का बोलतो का मी तुमच्यावर 10 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यात पण तुमच्या म्हणजे कारवाई करू शकतो म्हणून अशा धमकी देऊन त्याने ते पैसे घेण्याच्या अगोदर त्याने श्रीधरची टी शर्ट वरती केले आणि त्याला ते रेकॉर्डर भेटला आणि त्याने तिथून तो पळून गेला. करप्शनवाल्यांनी पूर्णपणे सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. पूर्ण सर्च केल्यानंतर अँटी करप्शनला वाल्यांना समजलं की खरोखर हा पैशाची मागणी करतो. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष त्यांनी येऊन पाहणी केली या गोष्टीची आणि अँटी करप्शन विभाग इथं स्वतः यायचे 2 दिवस. गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीत 1 ते 2 महिन्यापूर्वी श्रीधर भोपेने त्याचाच मित्र नबीक शेख म्हणून याला पैसे दिले होते 70,000 रुपये. त्याच्या बहिणीच्या अकाउंटला याने ट्रान्सफर केलेले होते. तर त्याच्यानंतर नबीक शेख सांगतोय का मी आज देतो पैसे उद्या देतोय आणि नबीक शेखने 15 ते 20 दिवस झाले मोबाईल स्विच ऑफ ठेवला. आम्ही गुरुवार असल्या कारणाने आम्ही नारायण ढाबा म्हणून आहे तिथे आम्ही जेवायला गेलेलो. रात्री आमची येण्याची वेळ होती 1 ते 1:30 होते. तर आम्हाला नबीक शेखचाच भावाने फोन केला की आम्हाला श्रीधरला फोन केला की हे तुझ्या दादा आहे घरी म्हणून पैसे घेऊन जा. त्याच्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला नबीक शेखच्या भावाने सांगितलं दादा वरती भेटत तुम्ही दादाला बोलवलं. तर आम्ही ना बोलवलं तूच त्याला बोलून घेऊन ये. नबीक शेखला त्याने बोलवला आला. त्याच्यानंतर आल्यानंतर नबीक शेखने सांगितलं आता माझ्याकडे पैसे नाहीत अवेलेबल मी माझी रिक्षा कुठेतरी गाणवत ठेवतो आणि तुम्हाला पैसे देतो म्हणून. आम्हाला सुद्धा पैशाची अडचण असते मला ठीक आहे बोला आम्ही बोला ठीक आहे. त्याने त्याची रिक्षा आणली आणि ते शिरगावला भाईगोगी म्हणून आहेत त्यांच्या घरी त्यांनी रिक्षा पण लावली स्वतःने आणि रिक्षा लावून तो त्याच्याशी चर्चा पण केली तर मला 70,000 रुपये यांचे द्यायचे तुमचं वाढवून घेतलेले तर 70,000 मला 70,000 रुपये द्या मी तुम्हाला जेव्हा पैसे देतो मी ते घेऊन जाईल म्हणून. तेवढंच अचानक त्याला किरण गायकवाड आणि ते सर्व मंडळी आले. त्यांनी पहिलेच एकत्रित श्रीधर आणि त्यांच्या रिक्षामध्ये ते बसले. नबीक शेखच्या रिक्षामध्ये ते बसले आणि बसल्यानंतर दमदाटी करायला सुरुवात केली. जसं मी आता आम्हाला 2 लाख रुपये तर मी हे करतो ते करतो. तर मी त्याच्यानंतर मी माझी पर्सनल गाडी होती माझ्या गाडीमध्ये पोलीस असतो तर मी इथे आलोय. मला प्रकारची माहिती म्हणजे काहीच सुद्धा नाही काय पोलीस आले फक्त माझ्या गाडीला कंपनी बसले मी इथे आलो पोलिसांना कॉपरेट केला आणि मी आलो साहेब कुठे घ्यायचे त्याने सांगितलं पोलीस साहेब ठीक आहे मी पोलिसांना गाडी लावलं बरोबर गेटवर आल्यानंतर किरण गायकवाडला मी आवाज दिला बोला साहेब तुला काय झालं नक्की बोला मी विचार नाही केले का साहेब नक्की मॅटर काय म्हणून तर किरण गायकवाडने मला इथं धक्का मारत मारत मला पोलिसांच्या आतमध्ये नेला. आतमध्ये नेल्यानंतर किरण गायकवाडने तेवढ्यावर थांबला नाही तर दोन्ही हाताने माझी मान दाबली किरण गायकवाडने. किरण गायकवाड याच्यावर पण न थांबताना नबीक शेखला त्यांनी सांगितलं की एक काम कर तुझ्या 70,000 रुपये आम्ही ते बुडवतो म्हणून त्यांना द्यायची काही गरज नाहीये उलट तुला आम्ही पैशाच्याकडून घेऊन देतो मी सांगतो त्याप्रमाणे यांच्यावर तू गुन्हा दाखल कर. नबीक शेखने स्वतः रायटिंग मध्ये लिहिलेला का आमच्या पैशाच्या वर होता दादा तुम्ही पैसे घेतलेले ते पैसे देऊ शकले नाही म्हणून आमच्यात बाचाबाची झाली. किरण गायकवाडने स्वतः पोलीस नाईक जो किरण गायकवाड आहे त्याने स्वतः तिथे थांबून तो गुन्हा बोलतात तसा नाही मी सांगितलं असं बोलतो गुन्हा नोंद करा म्हणून. ही धमकी देऊन त्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करतो तुमच्यावर खंडणीचा करतो तुमच्यावर स्मगलिंगचा करतो तुम्ही ड्रग्ज सप्लाय करता तुम्ही सोनं स्मगलिंग करताय त्या गोष्टीचा आम्हाला धाक सांगितला आणि आमच्या जे फॅमिली आलेले आणि जे पण राजकारणी होते त्यांना सर्वांना फोन करून त्यांनी सांगितलं का नाही स्मगलर आहेत असं आमच्या नावाची सुद्धा त्यांनी बदनामी केली आणि आमच्या सर्व घरच्यांना घाबरवून त्यांनी 2 लाखाची मागणी केली. 2 लाखापैकी घरच्यांनी त्याला 10,000 पासून सुरुवात केली आणि 70,000 परत तो कसं तरी बोलतो का ठीक आहे 70,000 द्या नाही तर मी यांना सोडणार नाही. घरच्यांनी घाबरून कशा तरी 70,000 ते मागणीला मान्य केली. ते मान्य केल्यानंतर साधारण 11 साडे 11 वाजता आम्हाला सांगितलं का ठीक आहे तुम्हाला समज देऊन आम्ही सोडतोय. आमच्या हातात समजपत्र दिलेला होता जे आम्ही ठाणे अंमलदार होते त्यांनी समजपत्र सुद्धा आमच्या हातात दिला. पण परत तिथे किरण गायकवाड जो आहे पोलीस नाईक तो तिथे आला आणि बोलतो काय ना समज द्यायचा नाही म्हणून.
यांना समज द्यायचा नाही, जोपर्यंत आपले पैसे पूर्ण देत नाही तोपर्यंत त्यांना समज द्यायचा नाही. समज आमच्या हातातून काढून घेतलं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज पण तुम्हाला दिसतील. एकंदरीत जो रात्रीचा प्रकार झाला त्याचे पण तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज तिथे दिसतील. त्याच्यामध्ये त्याने काढून घेतलं आणि बोलतो त्यांना समजपत्र सुद्धा द्यायचं नाही. तुम्ही ती उर्वरित कधी देताय म्हणून. तर आम्ही बोललो ठीक आहे, आम्ही इथून घरी गेल्याशिवाय आम्ही पैसे अवेलेबल करू शकत नाही. मग त्याला आम्ही ₹40,000 दिल्यानंतर आम्ही बोललो आम्ही ठीक आहे, आम्ही घरी जातो म्हणून. आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही मोबाईल स्विच ऑफ केला आणि आम्ही झोपलो. संध्याकाळी 5-6च्या नंतर आम्हाला हॅरेसमेंट परत सुरू झाली. जे मध्यस्थ होते त्यांचे कंटिन्यू आम्हाला फोन यायला लागले, का तुम्ही पैसे देता का तुमच्यावर गुन्हा दाखल करू, नाहीतर तुम्हाला मोठ्या गुन्ह्यात अडकवू, मग तुमचे 10 लाख 20 लाख रुपये जातील. तर बोललो साहेब बोला आम्ही जर गुन्हाच केला नाही तर आमचे कशाला पैसे असतील आणि ठीक आहे बोललो ₹30,000 द्यायचे तर आम्ही देतो. एकदा आम्हाला नंतर असं वाटलं की आम्ही जर कोणताही गुन्हा केला नाही तर आम्ही काय याला पैसे द्यायचे आणि आम्ही का घाबरायचं. त्याच्यासाठी आम्हाला एक व्यक्तीकडून आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही अँटी करप्शनकडे जा, तुम्हाला न्याय मिळेल. आम्ही त्या आशेने आम्ही तिथे गेलो. जे एस-पी साहेब होते त्यांना आम्ही भेटलो. बोललो साहेब असा-असा विषय आहे. तिथे जे मॅडम होते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. बोलतात ठीक आहे, आम्ही आमची वेतन मांडली, आम्हाला न्याय पाहिजे. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही पूर्णपणे न्याय मिळवून देतो म्हणून. तिथून आमची जी घडामोड तिथून सुरू झाली. त्याने स्वतः इथे स्टाफाला पूर्णपणे अँटी करप्शनचा स्टाफ आल्यानंतर त्याने त्याचे रेकॉर्ड वगैरे सिझरला लावले. सिझरला आम्ही आतमध्ये पाठवला. त्यावेळेस जो गायकवाड जो आहे पोलीस नाईक स्वतः तिथे अवेलेबल झाला. पोलीस नाईक त्याला बोलतो का ठीक आहे श्रीधर त्याला बोलला का मी आता ताईची गंठण ठेवले. माझ्याकडे पैसे नाही आणि तरी वस्तू इथे सांगितली का माझ्याकडे पैसे नाहीत साहेब, मी पैसे कुठून आणू एवढे? तुम्ही काहीतरी कमी करा पैसे. तर तो बोलतो नाही मी तुमच्या परत घालीन. बोलतो तुम्ही जर म्हणजे एकदम अश्लील भाषेत बोलला का तुमच्या ते टेप रेकॉर्डर मध्ये सगळं आलेलं आहे. तर बोलतो तुम्ही जर मला जर पैसे पूर्ण दिले नाही तर बोलतो मी तुमच्या बोलतो 1 महिन्यात मी तुमच्यावर कारवाई करेन. अशी धमकी देऊन श्रीधर बोलला मग साहेब काहीतरी पैसे कमी करा. तर बोलतो ठीक आहे ₹25,000 घेऊन ये म्हणून. त्याप्रमाणे श्रीधरने त्याला ₹25,000 रात्री घेऊन गेला. तर तो रात्री इथे अवेलेबल झाला नाही आणि आमचे फोन उचलायचे बंद केले. परत आम्हाला हॅरेसमेंट चालू झाली. आम्हाला परत 1-2 दिवस भरपूर हॅरेसमेंट झाल्यानंतर आम्ही परत अँटी करप्शनकडे गेलो. तर आम्हाला जास्तच हॅरेसमेंट होते आणि एवढं तो न थांबताना जेवढे पण राजकारणी आहेत, जेवढे पण मोठे-मोठे राजकारणी आहेत, त्यांना यांनी स्वतः वैयक्तिक सांगितलं, का नाही स्मगलर आहेत, याने असं केलं, हे खंडणीखोर आहेत. म्हणजे आमच्या नावाची पूर्णपणे बेइज्जत करून टाकली यांनी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी परत अँटी करप्शनचे सर्व अधिकारी यांना घेऊन आलो. अँटी करप्शनने मग त्याला इथे रंगेत पकडलं. तुम्हाला काय वाटते, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा लाच घेण्याचे प्रकार घडतात का? आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज.